भासे उदास तरी. प्रिय सुनीताबाई, तुमचे आहे मनोहर तरी आणि त्यावरची चित्रविचित्र समीक्षणं वाचली. तुम्ही आयुष्यात खरोखरच किती शत्रू निर्माण करून ठेवले आहेत त्याची चुणूकच आमच्या सारख्या सामान्यांना त्यामुळे ताबडतोबच मिळाली. आमच्यासारखे सामान्य म्हणजे पुलंवर अफाट प्रेम करणारे, पण तरीही तुम्हाला कधीही त्रास न देणारे वाचक. त्यांना मात्र हा अनमोल ठेवा तुम्ही या पुस्तकाच्या रूपाने दिला आहे. हे वाचून पुन्हा तुम्ही म्हणालच, घ्या, म्हणजे मी माझ्या व्यथा वेदनांना भावनांना वाट करून देण्यासाठी काही लिहिलं आणि हे मात्र यांच्या पुलंनाच त्यात शोधणार. कटू असलं तरी सत्य तेच आहे. सुनीता देशपांडे ही व्यक्ती जबरदस्त आहे. तिच्यात निव्वळ पुलंची सावली किंवा मार्गदर्शक म्हणू आपण एवढी एकच व्यक्ती नसून अधिक बरेच काही आहे. ही वस्तुस्थिती थोडीफार माहिती असली तरी हे पुस्तक वाचेपर्यंत, इतक्या आतपर्यंत हे वास्तव आम्हाला कधीही जाणवलेले नव्हते. त्यामुळे पुस्तक हातात घेताना प्रत्येक सामान्य मराठी वाचकाने ते पुलप्रेमानेच किंवा त्यामुळेच घेतलेले आहे यात कोणताही संशय नाही. आणि ज्या निर्लेपपणाने तुम्ही या पुस्तकात अनेक गोष्टी स्वीकारल्या आहेत त्याच निर्लेपपणामुळे तुम्हाला या वस्तुस्थितीची अगोदरच जाणीव असायला हरकत नसावी, किंवा नसलीच तरी ती स्वीकारताना फार खेद किंवा आश्चर्य वाटणार नाही अशी खात्री वाटते. परंतु जरी पुलं प्रेमामुळे वाचायला घेतले तरी एकदा वाचायला घेतल्यानंतर मात्र सुनीता नावाची एक जबरदस्त व्यक्ती वाचकाच्या मनाचा ठाव घ्यायला सुरुवात करते आणि शेवटपर्यंत ती त्याला सोडत नाही. मनस्वी, तत्वनिष्ठ, करारी, कोकणी कडवेपणा असलेल्या अशा व्यक्तीला शेवटी अपरिहार्यपणे येणारे औदासिन्य, वैफल्य किंवा रितेपणा तुम्ही अतिशय ताकदीने वाचकांपर्यंत पोहोचवलेला आहे. पुलंनीच अंतुबर्वामध्ये म्हटल्याप्रमाणे, कोकणी फणसाप्रमाणे वरून काटे, आतमध्ये चारखंड व आठळ्यांची अडगळ, या सगळ्यांच्या आत लपलेल्या गऱ्यांच्या गोडव्याप्रमाणेच तत्वनिष्ठा, प्रखर प्रामाणिकपणा, ढोंगाविषयीची विलक्षण चीड, या काट्यांच्या आत एक अतिशय रसरशीत असं संवेदनाक्षम मन आम्हाला यामध्ये सापडलं, जे कवितांवर प्रेम करतं. धामापूरच्या आजीशी, भैयाशी, जियेंशी मनस्वी जवळीक साधतं आणि प्रेम करण्याची प्रचंड ताकद बाळगतं आणि प्रेम करतं सुद्धा. परंतु स्वतःच्या कोकणी बाण्याप्रमाणे ते मान्य करत नाही. सुनीताबाई, एक मात्र आहे, या लेखनात एक तक्रारीचा, असंतुष्टतेचा सूर लागल्यासारखा वाटतो. तो खरा आहे का? मला वाटतं नसावा. स्वतःचं जे कर्तृत्व, ज्या सर्व क्षमता तुम्ही भाईंच्यासाठी, त्यांच्या साहित्य, संगीत, कला संसारासाठी खर्ची घातल्यात ते कारणही निश्चितपणे तितकंच मोठं होतं. हे मोल महाग नाही, तसं तुम्हालाही वाटत नसावं. हे तुमच्या लिखाणातही ठायी ठायी व्यक्त झालेलं आहे. पण तुमच्या या तक्रारीतूनच आम्हाला मात्र आमचे खरेखुरे पुलं सापडले. किंबहुना ते जसे आहेत असावेत असं वाटत होतं, तसेच ते आहेत याची पावती मिळाली. त्यांनीच एके ठिकाणी जे त्यांच्या आत्मचरित्र लेखनाबद्दलच्या प्रतिक्रियेत व्यक्त केलं होतं की माझ्या सर्व साहित्यात मी असतोच, ते पूर्णपणे खरं असल्याची ग्वाहीच तुमच्या या लेखनाने दिली. त्यांच्या लेखनात आम्हाला जाणवणारा भाबडा निर्व्याजपणा व निर्लेप प्रामाणिकपणा तुमच्या या सर्व लिखाणातून उतरला आहे आणि आमच्याप्रमाणेच तुम्हीही त्यावरच प्रेम करीत आला आहात. किंबहुना
तुम्ही तर त्यासाठी स्वतःचं सर्वस्व दिलेलं आहे. हो, हेच सत्य आहे. सुनीताबाई, तुमच्या स्त्रीत्वाबद्दलच्या प्रखर जाणीवा, स्वातंत्र्यविषयक गाढ निष्ठा या सर्वांना पार करून तुम्ही भाईंच्या संसारात रमलात. यात अपमानास्पद किंवा कमीपणा वाटून घेण्याजोगं काही आहे असं तुम्हाला वाटतं का? असं वाटत असावं अशी भावना कुठेतरी तुमच्या लेखनात जाणवते. मात्र तुमच्यात प्रेम करण्याची, त्यासाठी सर्वस्व देण्याची क्षमता आहे आणि तुम्ही ते भाईंवर केलं आहे. हे मान्य करून टाका, म्हणजे तुमचे औदासिन्य संपेल. ही अभिमानाची गोष्ट आहे, कमीपणाची नाही. कोणत्याही परतफेडीची अपेक्षा नसलेलं हे प्रेम तुम्ही त्यांच्यावर केलेलं आहे आणि तुम्हाला तुमच्या उत्कटतेने ते जाणवलं नसेल कदाचित, परंतु भाईंनीही ते त्यांच्या पद्धतीने तुमच्यावर केलेलं आहे. कोकणी माणसाला प्रेम करणं, त्याची कबुली देणं या दोन्ही गोष्टी दुबळेपणाच्या व कमकुवतपणाच्या वाटतात. त्यातूनच तुमची ही असमज निर्माण झाली असावी. जी जबरदस्ती भाईंच्या हितासाठी तुम्ही त्यांच्यावर केली आणि जी थोडीफार स्वतःच्या मनाविरुद्ध त्यांनी स्वतःच्या स्वार्थाकरता स्वीकारली असे तुम्हाला वाटते, ती तसे म्हटले तर जबरदस्तीही नाही आणि ती स्वीकारणं हेही निव्वळ स्वार्थापोटी नाही. ही प्रेमाची जबरदस्ती त्या माणसावर पूर्ण हक्क प्रस्थापित करते आणि तो माणूसही तो हक्क मान्य करतो. अशी ही जबरदस्ती याआधी फक्त शरदचंद्रांच्या कादंबऱ्यातून तेवढी वाचली होती. प्रत्यक्ष जीवनात ती अनुभवण्याचे भाग्य तुम्हाला मिळालं. मोठ्या आनंदाने हे भाग्य स्वीकाराल तर औदासिन्य कुठे पळून जाईल आणि जे मनोहर अनुभवायला आणि उत्कटपणे प्रेम करायला मिळालं त्याची कृतार्थता शिल्लक राहिला एकटेपणा. तत्वनिष्ठ माणसांचा तो मागून घेतलेला भोग आहे. त्याचेही म्हणून एक मनोहरित्व असतेच की. ह्या इतक्या मनोहर इंद्रधनुष्याच्या रंगात आम्हालाही वाटेकरी करून मोठ्या आनंदाचे धनी केल्याबद्दल मनपूर्वक आभार. आपली पुलकित वाचक आशा गद्रे.